मुंबई पोलीस आता आयुक्त जे आहेत ते वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सहआयुक्त सत्यनारायण चौधरी सुद्धा वर्षा बंगल्यावर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची बैठकीची शक्यता आहे आणि मुंबईमधील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, सहाय्यक आयुक्त सत्यनारायण हे सुद्धा आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मुंबई पोलीस आयुक्त वर्षा बंगल्यावर दाखल झाले। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय, मुंबई पोलीस आयुक्त वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात ते चर्चा करतील। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय की मुंबई पोलीस आयुक्त आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत, त्यांच्यामध्ये काय चर्चा होणं नेमकी अपेक्षित आहे? श्रद्धा, मनोज जरांगे पाटलांनी दुपारी भाषण करताना असं म्हटलं होतं की काहीही झालं तरी आपण मुंबईत जाणारच, आझाद मैदानावरचं जे त्यांचं संभाव्य आंदोलन आहे ते करणारच, अशा प्रकारची घोषणा त्यांनी कायम ठेवलेली आहे। या अनुषंगानं मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसळकर आणि लॉ अँड ऑर्डर अर्थात कायदा सुव्यवस्था सांभाळणारे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी हे अगदी काही क्षणांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मुंबईत येण्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे, त्यामुळे ही भेट होऊ शकते अशा प्रकारची एक बातमी आहे। जर आंदोलक मुंबईमध्ये आले, किती प्रमाणात येतील त्याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीये। त्यामुळे जर आंदोलक मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या सगळ्या प्रकाराला कशा प्रकारे टॅकल केलं जाऊ शकतं, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखण्यासाठी, कारण मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते। गृहमंत्री सध्या मुंबईमध्ये नाहीयेत, ते नागपुरात आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत होऊ शकते अशी सध्याची माहिती आहे। याबाबत अधिक माहिती जेव्हा ही बैठक संपेल तेव्हा आपल्यापर्यंत प्राप्त होईल। श्रद्धा, मात्र ओम, आता कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त कसा आहे? काही प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि या भागात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे। जे फ्लायओव्हर असेल किंवा या बऱ्याच ठिकाणी वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झालाय, तो अडथळा वाढू नये, या प्रकारच्या समस्यांमध्ये आणखीन भर पडू नये यासाठी अधिकाधिक काळजी पोलिसांकडनं घेतली जाते आणि याच सगळ्या अनुषंगानं पोलीस आयुक्त आता मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले। त्यामुळे आता बैठकीनंतर आणखीन काही बदल मुंबईच्या एकंदर रचनेमध्ये किंवा पोलिसांच्या यामध्ये केले जातात का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, नक्कीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, निश्चितच या संदर्भात दखल घेतली जाईल आणि त्यावर काय तोडगा निघतो हे सुद्धा पाहिलं जाईल। थोड्याच वेळात ही बैठक संपेल आणि काय होतं ते कळेल। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।